श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य. गुरुवारची कहाणी. ओम धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय भवन्तु तत्प्रसादात्मे धनधान्यादिसंपदः. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मीदेवै नमः. ओम श्रीं क्लूं ओम धनाय धन देहि मां. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची कहाणी. सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी, मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता. त्याची सूरजचंद्रिका नावाची राणी होती. ती अत्यंत सुंदर व पतिव्रता होती. त्या राणीला 7 मुलगे आणि 1 मुलगी होती. तिचे नाव शांबाला. एकदा श्री लक्ष्मीदेवीच्या मनात आले, आपण राज्याच्या गृहिणीकडे जाऊन येऊया, म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल. उलट एखाद्या गरिबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल, असा मनात विचार करून ती श्री लक्ष्मीदेवीचे एका वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेऊन राणीकडे पोहोचली. हातातील काठी टेकवत टेकवत ती राजवाड्याच्या मुख्य दारापाशी आली. तिला पाहून एक दासी पुढे आली आणि तिने विचारले, अहो आजीबाई, तुम्ही कुठल्या? तुमचं इथं काय काम आहे? त्यावेळेस तिने माझं नाव कमला आहे असं सांगितलं. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली, माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला मी राहते. ऐक, ही तुझी राणी सूरजचंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य अत्यंत दरिद्री होता. त्यामुळे त्या दोघांची नेहमी भांडणे होत. एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली. तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी रानावनात भटकू लागली. मला वाईट वाटले. मी तिच्या जवळ गेले. तिची सर्व काही हकीकत ऐकून तिला श्री महालक्ष्मीचे व्रत करण्याचा उपदेश दिला. माझ्या उपदेशाने सूरजचंद्रिकेने श्री महालक्ष्मीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली. तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे कारणच उरले नाही. अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर ती मरण पावली. त्यांनी जितके वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखाचा उपभोग मिळतो. आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला. राजसुखात दंग झाल्यामुळे त्यांनी श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. त्यावर आजीबाई, महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगा, दासीने मोठ्या उत्सुकतेने विचारले. वृद्ध रूपधारी श्री महालक्ष्मीने तिला श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी व माहिती सांगितली. एक मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. गोडधोड पक्वानांचा नैवेद्य दाखवावा. हे लक्ष्मी देवी, आज तुझी यथामतीने पूजा केली आहे. आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव्य कर. श्री लक्ष्मीची प्रार्थना करावी. नंतर नैवेद्याची पक्वाने उरली असतील तर त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीची पतिपुत्रांसह आपण भक्षण करावे. मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे. शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगता करण्यासाठी दक्षिणा द्यावी. आजीबाई, माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला, दासी हात जोडून म्हणाली. मी आता अशीच जाऊन राणीला वर्दी देते. असे बोलून दासी राणी सूरजचंद्रिकेपाशी गेले आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितली. राजवैभवात लोळणाऱ्या सूरजचंद्रिका राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणाली, बाई ग, कमाल झाली या थेरडीची. काय ग अवदसे, ही गतजन्माची काय कटकट लावली आहे? चल चालती हो. दुष्टे, एवढी कशाने माजलीस? वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी कडाळली. तुझे उद्धट वर्तन पाहून तू जा म्हणण्याआधीच मी निघाले. आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. थेरडे, मला शाप देतेस? स्वतःला लक्ष्मी समजतेस काय? सूरजचंद्रिका रागाने म्हणाली.
तिने म्हातारीच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले. लक्ष्मी ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कणत चरफडत तेथून निघाली. वाटेत शांबाला उभी होती. तिने आजीबाई काय झालं म्हणून विचारले. राजवाड्यात झालेल्या सर्व घटना श्री लक्ष्मीने राजकन्यास सांगितल्या. आजीबाई, या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते, शांबाला हात जोडून खेदाने म्हणाली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. शांबालेने भक्तिभावाने महालक्ष्मी व्रत केले. सिद्धेश्वर नावाचा राजा होता. त्याला मालाधर नावाचा राजपुत्र होता. त्या राजपुत्रेशी शांबालेचा विवाह झाला. शांबाला पतीसह राजवैभवात राहू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रश्रवा राजाची सर्व संपत्ती क्रमाने नष्ट होत गेली. तो राज्यभ्रष्ट झाला आणि त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली. वेळेवर खावयास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही, अशी दैन्यावस्था प्राप्त झाली. एकदा राणी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, स्वामी, दारिद्र्यामुळे जगणे असह्य झाले. आपला जावई मालधर राजा आहे, श्रीमंत आहे. त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या. सुरतचंद्रिकेचे बोलणे भद्रश्रवाला पटले. तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला. तेथील नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता शांबालेच्या दासीने त्यांना पाहिले. त्या पाणी नेण्यासाठी तेथे आल्या होत्या. त्यांच्या राजबिंडात चेहरा व वेश भिकाऱ्यासारखा पाहून एका दासीने विचारले, आपण कोण, कोठून आलात? एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो. भद्रश्रवा कष्टाने म्हणाला. मी भद्रश्रवा राजा आता एक भिकारी झालो. अरे देवा, तो शांबाला राणीचा पिता आहे. हे कळताच दासी चित्कारल्या आणि धावत धावत शांबालेकडे गेल्या. शांबालेने आपल्या मेनका नामक दासीबरोबर वस्त्रेभूषणे आणि एक घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्यासाठी आज्ञा केली. शांबालेने त्यास उत्तम पक्वानाचे भोजन घातले, नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हांडा भरून धन दिले. राजा द्रव्याचे भांडे घेऊन आपल्या गावी परत आला. अहो राणीसाहेब, हे पहा, लेकीने आपल्याला हांडा भरून द्रव्य दिले आहे. राजा सुरतचंद्रिकेला हाक मारून म्हणाला. तिने हांडा उघडला आणि आत डोकावले. सुरतचंद्रिकेचा चेहरा काळा ठिक्कर पडला. हांड्यातील द्रव्याचे कोळसे झाले होते. श्री महालक्ष्मीच्या अवकृपेचा हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सुरतचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील 3 गुरुवार होऊन गेले होते. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने नेहमीप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडूनही करविले. नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली. सुरतचंद्रिका आपल्या राज्यात परत गेली. तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. काही दिवसांनी शांबाला माहेरी आली असता लेकीने पित्यास कोळसे दिले, आपणास काही दिलेच नाही, हा राग सुरतचंद्रिकेच्या मनात होता. म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमानच झाला. शांबालेने आपल्या मातेवर उलट न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आली. काय आणलंस माहेरून? मालाधाराने पत्नीस विचारले. राज्याचे सार आणले. शांबाला हसून म्हणाली. पाहू तर खरं काय आहे? थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. मालाधर भोजनास बसला, पण अळणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईना. मग तिने ताटात मोठे मीठ वाढले. पदार्थात मीठ मिसळताच जेवण रुचकर झाले. हे सर्व राज्याचे सार असे शांबालेने म्हणताच पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हे हास्य विनोद करीत जेवण केले. अशा रीतीने जे कोणी हे श्री लक्ष्मी व्रत करील त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. त्यास सुख, समाधान, वैभव प्राप्त होईल. त्याचे मनोरथ पूर्ण होईल. मात्र श्रीमंती आल्यावर कोणी उतू नये, मातू नये. महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये, म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुखी होतील. मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे व्रत करील तर त्यास व्रताचे फळ मिळणार नाही. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. फळ संपूर्ण. ओम श्री लक्ष्मीदेवये नमः. नमस्तुभ्यं महामाये. श्रीपीठे सुरू
पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते।